भगवंताच्या कृपेचा परिणाम, भगवंताच्या कृपा छत्राखाली तुमचं माझं साऱ्यांचं जीवन हे चालू आहे। अकारण भगवंत तुमच्या माझ्यावरती कृपा करत आहेत। ही भगवंत तुमच्या माझ्यावर कृपा का करत आहेत याचं कोणतंही कारण देवाकडे नाही। देवाचा स्वभाव आहे कृपा करणं, आणि स्वभाव असल्या कारणाने आपोआप भगवंताकडून कृपेचा वर्षाव सर्व जीवांवरती, समस्त जीवांवरती त्या ठिकाणावरती होतो। ही कृपा या जगामध्ये दोघांच्या आश्रयाने राहते। पहिल्या सत्रामध्ये कृपेविषयी आपण चर्चा करत होतो। भगवंताची कृपा असते, भगवंत कृपा करतात, म्हणून तुमच्या माझ्याकडून भगवंताची सेवा घडत असते, नसता भगवंताची सेवा घडू शकत नाही। भगवंत आधार आहेत साऱ्यांचा, भगवंत सांभाळ करणारे आहेत साऱ्यांचे। या विचाराने आपण जरासं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत होतो। भगवंताच्या मनामध्ये ज्या वेळेला आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते त्यावेळेला भगवंत कृपा करून आपल्याकडून सेवा करून घेत असतात। अशा प्रकारचा भाव पाहण्याचा जरासा तुम्ही मी प्रयत्न करत होतो। तर त्याच अनुषंगाने या जगामध्ये कृपा दोघांच्या आश्रयाने या ठिकाणावरती राहते। एक देवाच्या आश्रयाने कृपा राहते आणि दुसरी संताच्या आश्रयाने कृपा इथं राहत असते, जगत असते। कृपेला राहण्यासाठी आणि जगण्यासाठी हे दोन ठिकाणं आहेत, ह्या दोन जागा आहेत। आणि या दोन जागेवरती राहून या दोघांच्या माध्यमातून तुमच्या माझ्या पदरामध्ये ती येऊन पडत असते। भगवंताच्या कृपेने सारं जगत, सारा व्यवहार आणि भक्ताचं जीवन चाललेलं असतं। किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की देवाला आणि संतांना, साधूला पर्यायवाची शब्द म्हणजे कृपा आहे। आणि हा सारा विषय आपण या साऱ्या विषयाकडे, समस्त विषयाकडे वळालो, याला कारण होतं विदुरजी महाराज आणि सुलभाई साहेबांना सामर्थ्य नाही, उपचारांची सामुग्री नाही दोघांकडे, पण तरी मनामध्ये इच्छा आहे, मनामध्ये भाव आहे, भगवंतानी आमच्या घरी यावं आणि भगवंताची यत्किंचित काहीशी सेवा आमच्याकडून घडावी। किती सुंदर भाव आहे विदुर काका आणि सुलभाई साहेबांच्या मनामध्ये। भाव हा भक्तीचं अधिष्ठान आहे। भावाच्या अधिष्ठानावरती भक्ती फळत असते, फुलत असते। भक्तीचा वृक्ष हा भावाच्या सुपीक अशा प्रकारच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणावरती बहरत असतो। असा अंतःकरणामध्ये भाव असेल तर अशी भावयुक्त भक्तीच भगवंताला प्रिय असते। अशा भावयुक्त भक्तीचा भगवंत स्वीकार करत असतात। या जगामध्ये सगळं करायला आणि सगळं द्यायला आपण तयार होऊ, पण हे सगळं करण्यासाठी आणि देण्यासाठी मुळामध्ये जो भाव पाहिजे तो भाव सहजासहजी अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही।
आणि ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये भगवंताविषयीची भावना, भगवंताविषयीचा भाव म्हणजे काय? भाव शब्दाचा अर्थ सांगत असताना काही ठिकाणावरती भाव म्हणजे निष्ठा असं सांगितलेलं आहे. भाव शब्दाचा अर्थ सांगत असताना भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे विश्वास आणि भाव म्हणजे प्रेम असा सांगितलेला आहे. भाव या शब्दाचा अर्थ निष्ठा म्हणून जरी घेतला तरी चालतो, श्रद्धा म्हणून जरी घेतला तरी चालतो, विश्वास म्हणून जरी घेतला तरी चालतो, प्रेम म्हणून घेतला तरी चालतो. भाव पाहिजे याचा अर्थ निष्ठा पाहिजे. निष्ठा तिला म्हणतात जी काही केल्या ढळत नाही. पुढे येणार आहे आता आपल्याला ध्रुवजी महाराजांच्या चरित्र प्रसंगामध्ये निष्ठा आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या भक्ताच्या जीवनामध्ये निष्ठा पाहायला मिळाली नाही? याला उत्तर आहे असा एकही भक्त नाही जो निष्ठावान नाही. निष्ठेनं देवाचं भजन करणं, निष्ठेनं देवाची भक्ती करणं, निष्ठेने देवाचं नाम गाणं हाच भक्तांचा भाव आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वरम चुकू नये. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणिकांची. असा हा भाव भक्तीमध्ये असला पाहिजे. भाव भक्तीमध्ये असेल तर काय होतं? तर आपल्या भक्तीच्या कृतीचा स्वीकार भगवंत करत असतात. भावरहित भक्ती ही भगवंतांना आवडत नाही, भगवंत तिचा स्वीकार करत नाहीत, कारण भगवंत हे भावाचे भुकेले आहेत. पै भक्ती मी एकी जाणे, तेथ साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भगवंताला भाव प्रिय आहे. भक्तीमध्ये भाव किती महत्वाचा आहे? भक्तीमध्ये भाव महत्वाचा आहे तेवढा जेवढं पतिव्रतेच्या मस्तकावरती कुंकुम तिलक, सौभाग्याचं लेणं हे पतिव्रतेसाठी जेवढं महत्वाचं, तेवढा भक्तीमध्ये भाव महत्वाचा आहे. आता सौभाग्याचं लेणं काय आहे? तर असं सांगितलं पहा, दृष्टांतामध्ये असं सांगितलं की कुंकू हे पतिव्रतेच्या सौभाग्याचं लेणं आहे. आपण ते लावत नसलो तरी कुंकू हे, आता आपण लावत नसलो तरी कुंकू हे पतिव्रतेच्या सौभाग्याचं लेणं आहे. तसं लावतो महाराज आपण, पण तरी पतिव्रतेच्या सौभाग्याचं ते लेणं. आणि मग एखादी पतिव्रता अशी आहे, तिनं पुष्कळ अलंकार आपल्या अंगावर परिधान केले, पुष्कळ भरजरी वस्त्र परिधान केले, अलंकार परिधान केले, पण सौभाग्याचं लेणं असलेलं ठसठशीत कुंकुम किंवा टिकली जर तिनं मस्तकावरती आपल्या लावली नाही, तर इतर जो काही शृंगार पतिव्रतेनं केला त्याला काही तसं पाहिलं तर अर्थ नाही. पण पतिव्रतेनं काही शृंगार करू देऊ नका, पण लेणं वापरलं, सौभाग्याचं लेणं जर तिनं धारण केलं, मग ते कुंकू असेल, मंगळसूत्र असेल, बाकी कुठलाच अलंकार नाही घातला, तर ती पतिव्रता शोभून दिसते. ती पतिव्रता आहे हे लक्षात येतं. तसं नाथ बाबा म्हणतात, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहेव. त्याचप्रमाणे भावा वीण देव कैसा पावे. जसं कुंकवाशिवाय मी आहेव हे म्हणणं, अर्थात मी सौभाग्यवती आहे हे म्हणणं,
तसं भावाशिवाय मी भक्त आहे आणि मी भक्ती करतोय असं म्हणणं हे योग्य नाही. अनेक प्रकारचे बळ या जगामध्ये आहेत. एक ज्ञान बळ आहे, एक तपोबळ आहे, तपाचं बळ, ज्ञानाचं बळ, वैराग्याचं बळ, धनाचं बळ, सत्तेचं बळ, शरीराचं बळ, बुद्धीचं बळ, असे बळाचे या जगामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. तर देवाला कुठल्या बळाने, बळ म्हणजे शक्ती, कुणाकडे ज्ञानाची शक्ती, कुणाकडे तपाची शक्ती, कुणाकडे वैराग्याची शक्ती, कुणाकडे बुद्धीची शक्ती, कुणाकडे धनाची शक्ती आहे, कुणाकडे पदाची शक्ती आहे, कुणाकडे सत्तेची शक्ती आहे, म्हणजे बळ आहे. आता या सगळ्या बळांमध्ये कोणतं बळ असं आहे ज्या बळाने देवाला आपल्या मुठीत घेता येतं, ताब्यात घेता येतं, आपल्या अधीन करता येतं? कोणी म्हणेल मी ज्ञानाच्या बळावरती देवाला आपलंसं करेन, मी तपाच्या बळावर देवाला आपलंसं करेन, मी वैराग्याच्या बळावरती, सत्तेच्या, पदाच्या, प्रतिष्ठेच्या, मानसन्मानाच्या, धनाच्या बळावरती मी देवाला आपलंसं करेन. काय होत नाही महाराज या बळानी. हो, आपल्याकडे नाही म्हणून बोलायला काय जातं आपल्याला, पण सत्ता असेल तर असणाऱ्याला जाऊन भेटा एकदा. सत्ता असल्यानंतर काय नाही करता येत. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, शेवटी बळ अर्थात कोणत्याही प्रकारची शक्ती का होईना, त्या शक्तीचं शेवटी सामर्थ्य आहे. धन असेल आपल्याजवळ, काय करता येत नाही त्या धनाच्या बळावरती महाराज. सारं करता येतं. सत्तेचं बळ असेल सारं करता येतं. शारीरिक बळ असेल काय नाही करता येत. बलवान पाहिजे, बलिष्ठ पाहिजे व्यक्ती. ज्ञानाचं बळ असेल एखाद्याकडे, अहो वैराग्याचं बळ असेल एखाद्याकडे, असे बळाचे अनेक प्रकार आहेत. पण हे सगळे प्रकार देवाला आपल्या अधीन करण्यासाठी हे बळ काही कामाचं नाही. ते बळ देवासमोर चालत नाही. हे सगळे बळ माणसासमोर चालत असतील हे शक्त्या, पण देवासमोर हे बळ चालत नाही. देव अशा बलवानांच्या अधीन होत नाही. देवाला आपलंसं करण्यासाठी जे बळ पाहिजे त्याला भावबळ म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगताना म्हणतात की भावबळे आकडे एरवी नाकडे, भावबळे आकडे एरवी नाकडे, भावबळे आकडे एरवी नाकडे, भावबळे आकडे एरवी भावबळे आकडे एरवी नाकडे, भावबळे आकडे एरवी नाकडे, भावबळे आकडे एरवी नाकडे, भावबळे आकडे एरवी नाकडे. करतळी आवळे तैसा हरी, करतळे आवळे तैसा हरी, तैसा हरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, तैसा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
देवाला ज्या बळाने आपल्या अधीन करता येतं, आपल्या ताब्यामध्ये करता येतं, ते बळ म्हणजे भावाचं बळ आहे. भाव बळे आकळे, म्हणजे आकळला जातो, तो आपल्या ताब्यामध्ये येतो, अधीन होतो. एरवी ना कळे, एरवी आकळला जात नाही. भावा व्यतिरिक्त इतर कोणत्या साधनांनी, उपायांनी, बळांनी तो आपलासा होत नाही. पण भाव असेल तर तो करतळे आवळे तैसा हरिभावे वीण भक्ती, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणून भावेषु विद्यते देवः, भावतोचि देव भावतोचि देव, ये अर्थी संदेह मानू नका. या सगळ्या प्रमाणांचा ज्या वेळेला आपण एकंदरीत विचार करतो, त्यावेळेला देवाला आपलंसं करण्यासाठी भाव पाहिजे. आणि दुर्योधनाकडे भाव नाही. या दुर्योधनाने पुष्कळ प्रयत्न केले भगवंतांना आपलंसं करण्याचे, पण दुर्योधनाच्या त्या भावरहित क्रियेवरती भगवंत कुठं संतुष्ट झाले. भगवंत त्या दुर्योधनाच्या याच्यावर संतुष्ट नाही झाले. म्हणून ज्या वेळेला ज्या भक्तांवर भगवंत प्रसन्न झाल्याच्या आपण चर्चा ऐकतो, गोष्टी ऐकतो, कथा ऐकतो ना, या भक्तावर कृपा केली, त्या भक्तावर कृपा केली, त्या भक्तावर कृपा केली, काय कारण आहे, कोणता गुण पाहून भगवंतानी त्याच्यावरती कृपा केलेली आहे. न जाने कौन से गुण पर, न जाने कौन से गुण पर, दया निधि रीझ जाते हैं. न जाने कौन से गुण पर, न जाने कौन से गुण पर, दया निधि रीझ जाते. नहीं स्वीकार करते हैं निमंत्रण नृप दुर्योधन का. नहीं स्वीकार करते निमंत्रण नृप दुर्योधन का. निमंत्रण नृप दुर्योधन का. निमंत्रण नृप दुर्योधन का. विदुर के घर पहुँच कर भोग, विदुर के घर पहुँच कर भोग, छिलकों का लगाते हैं. न जाने कौन से गुण पर, न जाने कौन से गुण पर, दया निधि रीझ जाते. भगवंत गोपिकांना सोडून मथुरेला निघून आले. गोपिकांना भगवंताच्या जाण्याचं इतकं दुःख झालं महाराज, भरपूर दुःख झालं. एवढा आलाप विलाप प्रताप गोपिकांनी केला की भगवंतांनी पुन्हा फिरून आमच्याकडे यावं, याकरता गोपिका वाट पाहत राहिल्या, धावा करत राहिल्या, आवाज देत राहिल्या. पण भगवंत गोपिकांचं ते दुःख पाहून कळून कुठं गोपिकांना भेटायला वापस गोकुळामध्ये आले का हो, गेले का हो? नाही गेले. अरे माझ्या
न येण्याने, माझ्या नसण्याने गोपिकांना दुःख होत आहे, त्या माझा धावा करतायत, हे देवाला कळत नव्हतं का? कळत होतं. भगवंत गोपिकांना भेटायला गेले नाहीत, पण दुर्योधनाच्या राजसभेमध्ये द्रौपदीला उभं केलेलं आहे. द्रौपदीला उभं केलेलं आहे. आणि ज्या वेळेला द्रौपदीच्या अंगावरचे वस्त्र काढायचे आणि द्रौपदीला दुर्योधनाच्या मांडीवरती बसवायचे, अशी आज्ञा दुर्योधनाने दुःशासनाला दिली. आणि निर्लज्ज होऊन दुःशासनही पुढं सरसावला आणि द्रौपदीच्या अंगावरच्या वस्त्राला त्यांनी हात घातला. आणि ज्या वेळेला द्रौपदीच्या शरीरावरची वस्त्र ओढायला लागला दुःशासन, द्रौपदी आजूबाजूला पाहायला लागली, कोण आता माझं रक्षण करेल? लक्षात आलं द्रौपदीच्या, इथं ना पितामह भीष्माचार्य, ना गुरु द्रोणाचार्य, ना गुरु कृपाचार्य माझा रक्षण करणार आहेत, ना माझे 5 पुरुषार्थी पती माझ्या लज्जेचं रक्षण करू शकणार आहेत. इथं पुरुष म्हणवला जाणारा, पुरुषार्थी म्हणवला जाणारा कोणी माझ्या लज्जेचं रक्षण करू शकत नाही. मग आता मी काय करावं? आणि द्रौपदीनं भगवंताचा धावा केला, आवाज दिला महाराज, एक पुकार, आणि बस एक आवाज द्रौपदीनं द्यावा आणि भगवंतानी द्रौपदी आईसाहेबांची लज्जा रक्षण करण्यासाठी यावं. भगवंत लज्जा रक्षण करायला आले आणि भगवंतानी साडी पुरवली द्रौपदी आईसाहेबांना. असं नाही तर द्रौपदी आईसाहेबांची साडी स्वतः भगवंत झाले. काय असेल याच्या पाठीमागे रहस्य? हाच एक प्रश्न महात्म्यांना. म्हणून नाये मधुपुरी से गोपियों की दुख व्यथा सुनकर, नाये मधुपुरी से गोपियों की दुख व्यथा सुनकर, गोपियों की दुख व्यथा सुनकर द्रुपद जाती दशा पर द्वारिका से दौड़ आते हैं, न जाने कौन से गुण पर दया निधि रीझ जाते हैं. भगवंत त्रेतायुगामध्ये कैकेयी आईसाहेबांच्या इच्छेसाठी, मागणीसाठी वनवासाला निघाले. रामप्रभू 14 वर्ष वनवासामध्ये जाण्यासाठी निघाले. अहो, किती दुःख झालं दशरथजी महाराजांना. काही कमी दुःख झालं का? किती दुःख झालं दशरथजी महाराजांना. याचं प्रमाण काही असेल तर रामप्रभूच्या विरहामध्ये दशरथजी महाराजांनी आपला प्राण त्यागला. आता याच्यापेक्षा कुणाचं दुःख मोठं असू शकतं? पण वनाच्या दिशेने निघालेल्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याच्या दुःखाकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. आणि तेच प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला पंख छाटलेल्या, जखमी झालेल्या, रक्तबंबाळ झालेल्या जटायूजी महाराजांना पाहिलं, अरे स्वतःच्या जन्मदात्या पित्याकडे, त्याच्या दुःखाकडे वळून न पाहणारे हरी एका सामान्य पक्षाच्या योनीत असलेल्या गृध्र पक्षासाठी रडत आहे. गिधाड पक्षासाठी भगवंत रडत आहे. भगवंतानी अरे आपल्या धर्मपत्नीसाठी जटायूनी पंख छाटून घेतले, प्राणाचं बलिदान या ठिकाणावरती दिलेलं आहे. म्हणून जटायूजी महाराजांचं नुसतं सांत्वन केलं नाही महाराज. आज जटायूजी महाराजांची अवस्था पाहून घळघळ घळघळ अश्रू रामप्रभूच्या नयनामधून वाहिला लागले. जन्मदात्या पित्याचं दुःख पाहून ज्यांना किंचित मात्र सुद्धा
ही अवस्था झाली नाही, डोळ्यात अश्रू आले नाही, त्यांना काय असेल याच्या पाठीमाग? न रोए वन गमन में श्री पिता की वेदना पर। न रोए वन गमन में श्री पिता की वेदना पर। पिता की वेदनाओं पर उठा करके गीध को निज गोद में आंसू बहाते हैं। जाने कौन से गुण पर दया निधि रीझ जाते हैं। या जगामध्ये भगवंताच्या चरणाचं तीर्थ भल्या भल्यांना मिळत नाही. अनेकांनी प्रयत्न केले देवाचं चरणाचं तीर्थ स्वतःकडे घेण्याचा, ज्यामध्ये साक्षात शिव, साक्षात ब्रह्मदेव लालायित आहेत. भगवंताच्या चरणाचं तीर्थ मिळावं याकरता, पण भगवंताच्या चरणाचं तीर्थ सहजासहजी मिळालं नाही. जेवढं काही थोडंफार मिळालं ब्रह्मदेवानी आपल्या कमंडलू मध्ये साठवलं, आणि कमंडलू भगवान शंकरांच्या लक्षात आलं की काही अंशाने भगवंताच्या चरणामधून प्रवाहित झालेली गंगा मृत्यू लोकाकडे प्रवाहित होते. आपल्या जटेमध्ये भगवंतानी तिला स्थान दिलं. महाराज, का स्थान दिलं गंगेला जटेमध्ये? कथा तर असं सांगते की गंगेचा वेग होता, तो वेग अडवण्यासाठी शंकरांनी गंगा जटेमध्ये धारण केली. वेगाचं काही नाही महाराज, असे वेग बसल्या जागेवर देवाने, असे भले भले पळणाऱ्यांना जागेवर थांबवलंय महाराज देवाने. जागेवरती वेग प्रवाह थांबवता येतो देवाला. मग ते नारायण असले काय आणि ते शिव असले काय महाराज, त्यांना जागचं हलायची गरज नाही. पण हे चरणोदक आहे, माझ्या श्री हरीच्या चरणाच्या अंगठ्यामधून बाहेर पडलंय, हे मी माझ्या मस्तकावर धारण करेन. त्यावेळेला कुठंतरी थोडंफार, पण आज स्वतः भगवंत वनवासामध्ये असताना केवटजी महाराजांच्या घरी आले. केवटजी महाराजांनी प्रार्थना केली, मला पाद्यपूजा करू द्या, आणि भगवंतानी मान्य सुद्धा केलं. वनगमनाचा नियम असा होता की वनवास कालात कोणाला पाय धुवू द्यायचे नाही, पाद्यपूजा करून घ्यायची नाही. पण सगळ्या 14 वर्षांच्या वनवासात एकटे केवटच असे आहेत ज्यांच्यासाठी देवानी आपला नियम मोडला. प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू का नियम बदलते देखा. भगवंतानी आपला नियम सोडला महाराज, नियम मोडला. याला कारण काय असेल? कठिनता से चरण धोकर मिले कुछ बिंदु विधि हर को. कठिनता से चरण धोकर मिले कुछ बिंदु विधि हर को. मिले कुछ बिंदु विधि हर को. वो चरणों तक स्वयं केवट के घर जाकर लुटाते हैं. न जाने कौन से गुण पर दया निधि रीझ जाते हैं. दया निधि रीझ जाते हैं. दया निधि रीझ जाते हैं. काय कारण आहे महाराज ह्या सगळ्या भक्तांच्या जीवनामध्ये अशा घटना घडल्यात, अशी भगवंतानी कृपा यांच्यावरती केलेली आहे की कोणी विचारही करू शकत नाही की भगवंत एखाद्यासाठी असं काही करू शकतात, हे काही करू शकतात. परंतु भगवंतानी ते सारं केलं. मग आमच्यावरती भगवंताची अशी कृपा होऊ शकते का?
होऊ शकते, पण त्यासाठी भाव पाहिजे. आणि भाव बरोबर मग निष्ठा, श्रद्धा, विश्वास, बरोबर प्रेम. प्रेम पाहिजे. आणि ते प्रेमही कसं पाहिजे, तर ते भगवंतावरती जो भाव पाहिजे, जी श्रद्धा पाहिजे, जो विश्वास पाहिजे, जी निष्ठा आणि जे प्रेम पाहिजे ना, ते निष्काम असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या कामनेनं ते मलिन झालेलं नसावं, कोणत्याही प्रकारच्या कामनेचा त्याला स्पर्श झालेला नसावा. असं ते प्रेम निष्काम असावं. असं प्रेम निष्काम असल्याच कारणाने मग या प्रेमाने मिळाले ना हो देव. कण कण में ढूंढो पूरे संसार में मिलेगा. पाना है यदि प्रभु को, पाना है यदि प्रभु को, तो बस प्यार में मिलेगा. कण कण में ढूंढो पूरे संसार में मिलेगा. पाना है यदि प्रभु. कुठं नाही भगवंत. फूलों के बीच खुशबू बनकर महक रहा है. फूलों के बीच खुशबू बनकर महक रहा है. कलरव में पक्षियों के सुन लो चहक रहा है. कलरव में पक्षियों के सुन लो चहक रहा. फूलों के पास ढूंढो, फूलों के पास ढूंढो. हर हार में मिलेगा. कण कण में ढूंढो पूरे, कण कण में ढूंढो प्यारे. संसार में मिलेगा. पाना है यदि प्रभु को. कहने का मेरे केवल इतना समझ लो आशय. कहने का मेरे केवल इतना समझ लो आशय. आंखें होकर तुम्हारी एक प्यार का जलाशय. आंखें होकर तुम्हारी एक प्यार का जलाशय. प्रेमाश्रु में नहाता, प्रेमाश्रु में नहाता. जलधार में मिलेगा. कण कण में ढूंढो पूरे, कण कण में ढूंढो प्यारे. संसार में मिलेगा. पाना यदि प्रभु को. जिस रूप में जो चाहा दर्शन उसे मिला है. जिस रूप में जो चाहा दर्शन उसे मिला है. भक्तों से मेरे प्रभु का ऐसा ही सिलसिला है. भक्तों से मेरे प्रभु का ऐसा ही सिलसिला है. हर तट पर किसी को राही
सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम सीताराम राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम सीताराम राम राम 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 सीताराम राम राधे श्याम 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 राधे श्याम श्याम सीताराम राम राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम सीताराम राम राम सीताराम राम राम राधे श्याम 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 राधे श्याम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राधे श्याम 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 राधे श्याम 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 राम 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 सीताराम राम राम राधे श्याम 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 राधे श्याम 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 भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रेम अर्थात भाव किंवा भाव अर्थात प्रेम पाहिजे. आणि हा भाव अंतःकरणामध्ये असल्या कारणाने दुर्योधनाच्या घरच्या ज्या सगळ्या मेवा मिठाईचा भगवंतानी त्याग केलेला आहे. आणि विदुर के घर पहुंच कर भोग छिलकों का लगाते हैं असं वर्णन संतांनी केलेलं आहे. याचा अर्थ असा झाला की भगवंत विदुर काकांच्या घरी आले त्यावेळेला एक भाव संतांनी असा व्यक्त केलेला आहे. विदुर काकांनी भगवंतांना प्रसादासाठी केळी आणलेल्या होत्या. प्रसादाकरता केळी आणलेला आहे, केळीचा प्रसाद की देव येतील त्यावेळेला आपण केळी देऊ भगवंतांना खायला. सुलभाई साहेबांना सांगून ठेवलेलं आहे. विदुर काका नेमके घरी नाही ज्या वेळेला देव आले. आणि मग सुलभाई साहेबांनी भगवंताचं स्वागत केलं, भगवंताला आसनावरती बसवलं. जसं असेल तसं आसनावरती भगवंत बसलेले आहेत. आणि मग भगवंताला आलेलं पाहिलं, एवढ्या भारावून गेल्या महाराज सुलभाई साहेब. देवाकडे लक्ष सुलभाई साहेबांचं, सगळं करत आहेत पण सगळं लक्ष कुठं? देवाकडे. देव आलेत, देव आल्याच्या आनंदात एवढ्या भारावून गेल्या सुलभाई साहेब, काहीच भान नाही महाराज. मग ते केळीचं पात्र भगवंताच्या समोर सुलभाई साहेबांनी ठेवलं. मनामध्ये विचार आला, आपण भगवंताला केळी सोलून द्यायला पाहिजे. म्हणून सुलभाई साहेबांनी केळी सोलली, साल देवाला द्यायचा आणि गर भगवंतानी साल. भगवंत ही महाराज असे लीलाविहारी आहेत. भगवंतानी सुलभाई साहेब मला साल देत आहे केळीचं. सुलभा हे लक्षात आलं की न आलं आता ते देवाला माहीत. कारण नाही आलं म्हणावं तर तो देव आहे, आलं म्हणावं तर मग त्यांनी खाल्लं का? तर त्याचं एक उत्तर आहे, हे भक्तांनी दिलेलं आहे म्हणून दुर्लक्ष केलं. जे देईल मी त्याचं सेवन करेल म्हणून ते भोग छिलकों का लगाते हैं. आणि ते घेतलं महाराज साल केळीची आणि ती केळीची साल खायला लागली. जेवढी दिली असेल तेवढी साल भगवंतानी केळी नाही, केळीची साल खाल्ली महाराज. आपण सगळे पदार्थ भगवंतासमोर सज्ज करून ठेवले.
देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, व्यवस्थित अन्न तयार केलं गेलं पाहिजे, अन्नामध्ये दोष उत्पत्ती झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीनं अन्न तयार करायचं. मग त्याला कोणी खाऊन पाहायचं नाही, त्याचा कोणी वास घ्यायचा नाही, काही नाही. आणि मग असं जे आहे ते भगवंताला अर्पण करायचं, निवेदित करायचं, नैवेद्य दाखवायचा. आणि मग भगवंत ते घेतील, सेवन करतील, खातील. आता माहीत नाही आपल्यासारख्याचं दिलेलं भगवंत खातील की नाही. अहो सगळं सामुग्री सजवून दिली महाराज सोन्याच्या चांदीच्या ताटामध्ये भगवंतांना, तर खातील की नाही काही सांगता येत नाही. पण सुलभाई साहेबांच्या हातून भगवंतांनी केळीची साल खाल्ली, साल खाल्ली. आणि ज्या नामदेवरायांच्या चरणाजवळ आपण बसलेलो आहोत महाराज, प्रसंग साऱ्यांना माहीत आहे. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवांच्या हातून भगवंतानी दूध पिलेलं आहे. हे कोणाला माहीत नाही, आपल्याला साऱ्यांना ठाऊक आहे. छोटेसे नामदेवराय बालवयामध्ये आहेत. पांडुरंगराया आज दामाजी महाराज गेलेले होते बाहेरगावी व्यापारा करता, कपड्यांचे व्यापारी होते, शिंपी होते. आणि मग कपडे शिवणं वगैरे ते विकणं, बाजाराला नेऊन असा व्यापारानिमित्ताने बाहेर जायचं काम पडलं. नामदेवरायांना सांगितलं की गोणाई आई साहेबांना सांगितलं की उद्या सकाळी नामदेवाला त्या ठिकाणी तू देवाची पूजा आणि नैवेद्य करायला सांग. आले महाराज नामदेवराय, भगवंताला ते दूध दिलं. पण भगवंत काही ते पित नाही. बराच वेळ झाला ते ठेवलेलं आहे वाटी, काय जे असेल पेला, का पित नाही. तर नामदेवरायांना वाईट वाटायला लागलं. तर नामदेवराय पांडुरंगरायला म्हणतात, देवा आज बाबा आले नाही खाऊ घालायला, नैवेद्य द्यायला, म्हणून तू खात नाही का रे? कारण रोज बाबा येतात, ते खाऊ घालतात, ते नैवेद्य दाखवतात. आज ते बाहेर गावी गेलेले आहेत म्हणून मी नैवेद्य घेऊन आलो. रुसलास का रे? रुसलास? अहो एवढं मनामध्ये येणं म्हणजे भाव आहे. नसता आपण देवाबद्दल एवढा विचार करतो का कधी? का खात नसेल देव? खाल्ला असेल की नसेल देवाने? खाईल की नाही देव? रुसला तर नसेल, नाराज तर झाला नसेल. नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले, पाणी दाटून आलं की देवा मी हात जोडतो तुझ्या समोर, तू उपाशी राहू नको. मला माहित आहे तू बाबांच्या हातून तुला पूजन घ्यायची सवय झाली, नैवेद्य घ्यायची सवय झाली. आज बाबा नाही देवा, तू रुसू नको. तुझं जे काही रुसवा फुगवा नाराजी असेल ती माझ्यावर काढ, पण तुझ्या पोटावर तू उपाशी राहू नको देवा. तुला नसेल आवडलं मी आलेलो, मी नैवेद्य दिलेला, मी दाखवलेलं, तर देवा मी नाही येणार, मी तुझी क्षमा मागतो. अरे पण काय करू? बाबांना जावं लागलं, महत्वाचं काम होतं. घेणारे घेणारे भगवंत काही घ्यायला तयार नाही. नामदेवरायांना आता मात्र नामदेवराय म्हणतात, आता ते नामदेवराय म्हणजे काय फार मोठे नव्हते महाराज, हो छोटस कवळ्या वयाचं लेकरू होतं. आणि मग हट्टाला पेटले. मी तुला गोड बोलून पाहिलं, विनंती करून पाहिली, हात जोडून प्रार्थना तुला करून सांगितली की हे हरी तू नाही घ्यायला तयार. आता तू ऐकत नाही माझं. तू जर हे दूध पिला नाहीस तर आता पहा तुझ्या समोर मी माझं डोकं फोडून येतो. आणि पांडुरंग रायाच्या चरणावरती डोकं आपटून घ्यायला लागले. जेच डोकं आपटून घ्यायला लागले महाराज, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. भगवंताचं हृदय काकुळतीला आलं, कळवळलं. कसं हे छोटस लेकरू किती नादानपणा करताय, किती लढीवाळपणा करताय, किती हट्ट करताय माझ्याकडे. माणसं विचार करून मोकळे होतात. अहो तो देव आहे, तो काय खातो का, तो काय पितो का, ठेवायचं न्यायचं.
आपले आपले उद्योग करायचे का खा खा म्हणायचं त्याला, प्या प्या म्हणायचं त्याला. अरे तो असं जर देवानी खाल्लं पिल्लं असतं तर काय झालं असतं. भगवंत म्हणतात मला रोज नैवेद्य हजारो हजारो भक्त दाखवतात, पण असं मला कोणी खाणार आहे. विठ्ठला, पांडुरंगा, हे सावळ्या, हे हरी, घेणारे खाल्लं नाहीस तू, उपवाशी का राहतोस म्हणून डोकं आपटून घ्यायला तयार झालेला आहे माझा नामा. भगवंत काकुळतीला आले, कळवळले महाराज, आणि भगवंत प्रगट झाले. नामदेवरायांना आपल्या कुशीत घेतलं, जवळ घेतलं. नामदेवरायांचं भगवंतांना हे जवळ घेणं, नामदेवरायांचा जणू काही नामदेवराय होण्याचा तो जन्मक्षण होता. एक जन्म होता नामदेवरायांचा, जो जन्म दामाजी महाराज आणि गोणाई आईसाहेबांसाठी झालेला होता. आणि आज जन्म झालेला आहे नामदेवरायांचा, तो जन्म पांडुरंगरायासाठी झालेला आहे. आज या पांडुरंगाला अजून एक लेकरू मिळालं महाराज, आणि एका लेकराची पांडुरंग आज पुन्हा एकदा आई झालेला आहे. आतापर्यंत हा पांडुरंग अनेकांची आई झाला. अनेकांना या माऊलीनं, आईनं आपल्या पदरामध्ये घेतलं, त्यांचे हट्ट पुरवले, त्यांचे लाड पुरवले, त्यांचा लढिवाळपणा पुरवला. पण भगवंतांना पुन्हा एकदा आज आनंद झाला. आज पुन्हा एकदा ऊर भरून आलं भगवंताचं. जसं तान्होल्या लेकराला पाहिलं की आईचा प्रेम पाना त्या ठिकाणावरती फुटतो, तसं आज नामदेवरायांना पाहून भगवंताचं प्रेम पुन्हा एक वेळेला दाटून आलेलं आहे, ऊर भरून आलं. कसं गुणी लेकरू आज मला भेटलेलं आहे, कसं लढिवाळ लेकरू आज मला भेटलेलं आहे, कसं भोळं लेकरू आज मला भेटलं. आनंद झाला महाराज. म्हणून हा एक नामदेवरायांचा आज नामदेवराय होण्याचा जन्मक्षण आहे होता. उगच नामदेवराय एवढे परमाधिकारा संपन्न नाही. अहो, नामदेवरायांना भगवंताविषयी एवढा भाव उत्पन्न होण्याला कारण हा माय लेकराचा संबंध आहे. आणि हा माय लेकराचा संबंध एका जन्माचा नाही, हा माय लेकराचा संबंध चतुर्युगांचा आहे. आज नरसिंह जयंती आहे. कलियुगातल्या नामदेवाला भगवंतानी जसं प्रेम दिलं, तसंच प्रेम कृतयुगातल्या प्रल्हादाला या विठोबाने नरसिंह होऊन दिलं. आज नरसिंह नारायण प्रगट झालेले आहेत महाराज. भगवंताच्या 24 अवतारांमध्ये नरसिंह अवताराची कथा वर्णन केली जाते. आपण नेहमी भागवतामध्ये ऐकतो आणि आताही आपल्याला ऐकायचीच आहे. याही सप्ताहामध्ये ज्या दिवशी भक्त प्रल्हादजी बाळासाठी भगवंत नरसिंह होऊन आले महाराज, तो आजचा दिवस आहे. स्तंभ फोडून, खांब फोडून भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. या दुष्ट हिरण्याक्षाचा, दुष्ट असुराचा वध करण्यासाठी, विनाश करण्यासाठी उत्पन्न प्रगट झाले भगवंत. असुराला मारण्यासाठीचा राग भगवंताच्या मनात जेवढा होता, त्याच्यापेक्षा जास्त प्रल्हाद नावाच्या लेकराला आपल्या जवळ घेण्याचं, त्याला प्रेम देण्याचं सुख भगवंताच्या मनात अधिक होतं. असुरा संबंधामध्ये असलेल्या क्रोधापेक्षा कित्येक पटीनं अधिक भक्ताविषयी प्रेम भगवंताच्या मनामध्ये असतं. अहो, भगवंत कुणाला मारायला तयार होतच नाही. भगवंताला कधी कुणाचा राग सुद्धा येत नाही. पण भगवंताना वर्णन असं केलं की हा आवेशावतार आहे भगवंताचा. एवढे रागामध्ये आले नरसिंह नारायण प्रकट झाले त्यावेळेला की डोळे लाल बुंद झालेले आहेत नरसिंह भगवंताचे. गुर 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 असा आवाज मुखातून भगवंताच्या
बाहेर पडत होता. एवढा राग, एवढा भगवंताला अग्नी समान तळपताना, क्रोधाने लालबुंद होताना कधी आम्ही पाहिलं नाही. इंद्रादिक देवता काय, ब्रह्मदेव काय, नारायण काय, शिव काय, महालक्ष्मी काय, कुणी भगवंताच्या नरसिंह नारायणांच्या समोर यायला तयार नाही. कारण अहो एवढा आवेश भगवंताचा, एवढा क्रोध, एवढा राग कधी आम्ही आजपर्यंत पाहिला नाही. कोण जाईल यांच्याजवळ? ज्यांच्याकडे हे पाहतील त्यांना आपल्या दृष्टीच्या माध्यमातून भस्म करून टाकतील. एवढा राग आला यांना. कुणी म्हणेल का देवाला एवढा राग येऊ शकतो? कोणीच म्हणणार नाही, म्हणू शकत नाही. याला कारण आहे, देवाला राग येत नाही. पण देवाला राग येतो याला कारण आहे महाराज, देवाच्या मनात भक्ताविषयी प्रेम असतं. प्रेम असतं. देवाला कुणाला मारायची इच्छा नाही, तो तर तारायला बसलेला आहे. देवाला ना मारायची इच्छा आहे कुणाला, ना काही शिक्षा, ना काही दंड द्यायची इच्छा आहे कुणाला. पण भगवंत आपल्या प्रेमळ भक्तासाठी मारायला, दंड द्यायला तयार होतात. तेच प्रल्हादजी महाराज आहेत. हे 4 युगांपासून देवाच्या प्रेमाला पात्र झालेलं हे नामदेवराय नावाचं, नाम्या नावाचं लेकरू आहे. हो, कृतयुगामध्ये प्रल्हाद म्हणून झाले. त्यांच्यासाठी भगवंतानी नरसिंह अवतार धारण केला, आपल्या मांडीवरती बसवलं आणि एखादी धेनू जशी वासराला चाटते तसं प्रेमाने नरसिंह भगवंत प्रल्हादजी बाळाला चाटायला लागले. हा झाला वात्सल्य भाव. आणि मग देवता पाहतात कसं हे छोटंसं लेकरू आणि कशी त्या लेकराची ही माय झालेली आहे. भगवंत पुरुष आहे. भगवंत कोण आहे? पुरुष आहे. आता तसं भगवंत किंवा परमात्मा किंवा परब्रह्म काय आहे असा जर प्रश्न आपण शास्त्राला, उपनिषदाला विचारला तर ते म्हणतं परब्रह्म काय आहे? काय आहे म्हणून सांगावं? परब्रह्म काय आहे? स्त्री आहे म्हणून सांगावं का परब्रह्म तत्व पुरुष आहे म्हणून सांगावं? ते ना स्त्रीलिंगी आहे, ना पुल्लिंगी आहे, ना नपुसकलिंगी आहे, ना असं आहे, ना तसं आहे, ना ही आहे, ना ते आहे. म्हणूनच त्याला आपण परब्रह्म म्हणतो. ते शब्दाच्या व्याख्येमध्ये, ते उपाधीमध्ये येत नाही महाराज. पण तरी सुद्धा जरासं अलीकडे अजून आपण भगवंताला येऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर भगवंत पुरुष रूपामध्ये आहे. पुरुष आहेत, पुरुषोत्तम आहेत. परंतु असे पुरुष असले तरी सुद्धा भगवंत भक्तांसाठी भक्तांची आईच आहे महाराज. ज्या वेळेला प्रश्न विचारला इथं विटेवरती कोण उभा आहे, त्यावेळेला कुणाला तुम्ही विटेवरती उभं राहिलेलं पाहिलं, त्यावेळेला संतांनी त्याचं उत्तर दिलं, दीनांची माऊली माऊली आज म्या पाहिली. दीनांची माऊली माऊली आज म्या पाहिली. दीनांची माऊली माऊली आज म्या पाहिली.
विटेवरती कोण उभा आहे? दीनांची माऊली आजी म्या पाहिली किंवा देखिली, कर ठेवून या कटी उभी राहे विटेवर विटेवर दीनांची माऊली. अशी ती आई भक्तांची उभी आहे महाराज. आई होऊन भगवंत आलेली आहेत आज. हो, हे नरसिंह नारायणांचं प्रेम आणि या प्रेमाला कोण पात्र झालं? भक्त प्रल्हादजी महाराज पात्र झाले. मग कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. मग ही आई आली राम होऊन आणि हे तिचं लेकरू होऊन आलं अंगद होऊन. कृतयुगामध्ये आई आली नरसिंह होऊन, लेकरू आलं प्रल्हाद होऊन. मग त्रेतायुगामध्ये आई आलेली आहे राम होऊन, लेकरू आलेलं आहे अंगद होऊन. मग द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये आई आलेली आहे कृष्ण होऊन आणि लेकरू आलेलं आहे उद्धव होऊन. आणि कलियुगामध्ये आई आली पांडुरंग होऊन आणि लेकरू आलं नामदेव होऊन. हा जन्मोजन्मीचा ह्या माय लेकराचा संबंध आहे. याला अन्योन्य संबंध असं म्हणतात. अहो, आपण इथपर्यंत आलो होतो की भगवंतानी नामदेवरायांना आपल्या जवळ घेतलं, कुशीत घेतलं. भगवंत म्हणतात नाम्या नको डोकं आपटू. डोकं आपटून घ्यायची गरज नाही. नाही, मी आलोय. म्हटले नुसतं येऊन काय होणार आहे? दूध पिणार आहात का? आणि मग नामदेवरायांच्या हातून नामदेवा हाती दूध प्याला. आणि मग हे पारस्परिक प्रेम सुरू झालं महाराज. या पारस्परिक प्रेमाचे आदान प्रदान सुरू झाली. संत मांदियाळीमध्ये एकटे नामदेवराय असे आहेत जे सगळ्यात जास्त वय होईपर्यंत त्या ठिकाणी राहिले. जवळपास सारे साधू संत मंडळींनी कमी वयामध्ये आपली अवतार कार्य परंपरा ही संपवली. ज्ञानोबाराय तर अवघे 21-22 वर्षांचे असताना संजीवन समाधीस्थ झाले. त्याच क्रमाने सोपान काका, त्याच क्रमाने मुक्ताबाई, त्याच क्रमाने निवृत्ती दादा आदी आदी करून ही सगळी संत मंडळी जशी आली होती महाराज, एक 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 संत मिळून संतांचा समुदाय एक 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 करून सगळे संत भगवत धामाकडे निघून गेले. वयाच्या 80 वर्षापर्यंत सर्वसाधारण नामदेवराय आणि भगवंतामध्ये ही प्रेमाची आदान प्रदानता त्या ठिकाणावरती चाललेली आहे. विलक्षण अनुभव घेतलेला आहे नामदेवरायांनी भगवंताच्या प्रेमाचा. असा हा भाव होता. काहीतरी प्रेमाची शिदोरी आहे सोबत. आणि अजून एक उदाहरण पाहू आणि मग पुढं आपण वळू, पुढं चलू. ते उदाहरण आहे नामदेवरायांची दासी जनाबाईच. आपण देवाला प्रसन्न करायला देवावर स्तुती सुमन उधळतो. स्तुती सुमन उधळतो. देव आणि देवाबद्दल किती उपाध्या लावून देवाला असं देव म्हणून पाहणार, देव म्हणून नमस्कार करणार, देव म्हणून त्याची नाना प्रकारे स्तुती करणार, पूजन करणार. मंत्र, यंत्र, तंत्र, स्तोत्र काय नाही महाराज. तू असा, तू असा, तू असा, परब्रह्म स्वरूप, परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम म्हणून भगवंताची स्तुती करणार, सगळं करणार. पण नामदेवरायांची दासी जनाबाई अशा होत्या महाराज की भगवंतांना शिव्या द्यायला कमी केलं नाही जनाबाईनं.
आपण स्तुती करत आहोत. जनाबाईंनी एका प्रसंगामध्ये भगवंतांना शिव्या दिल्या. याला कारण होतं. जनाबाई म्हणायला लागल्या, अरे जे तुझी भक्ती करतात, जे पुण्यवान आहेत, अशी वेळ तू त्यांच्यावरती का येऊ देतोस? आतापर्यंत कित्येकांवरती तू अशी वेळ आणलीस रे. म्हटले काय वेळ आणलेली आहे भक्तांवरती भगवंतानी? त्यावेळेला त्याचा पाढाच वाचायला जनाबाईनं सुरुवात केलेली आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवान केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. ओ पांडुरंग सरकार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंग सरकार, धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंग सरकार, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. भगवंतांना खडे बोल ऐकवले महाराज. अरे विठ्या काळ्या मूळ मायेच्या कार्ट्या. पण एवढं सगळं म्हणायचा अधिकार महाराज देवाच्या नावानं बोट मोडायची जनाबाई. अगं जने, चुकून झालं ग. पण जनाबाईवरती आळ आला होता महाराज चोरीचा. हे भगवंत काय करायचे? जनाबाई ज्या वेळेला सकाळी दळण दळायला बसायच्या त्यावेळेला भगवंतांना बोलवायच्या आणि मग भगवंत तिथं रोज यायचे जनाबाईला दळण दळू लागण्यासाठी. कधी भगवंत जनाबाईच्या कुटियेमध्ये विश्रांती घेण्यासाठी यायचे. असे भगवंत आले एक दिवस महाराज जनाबाईच्या कुटियेमध्ये. पण आले तर आले, पहाट झाली. भगवंताच्या लक्षात आलं आता 3, 3:30, 4 वाजले, आता काकडा सुरू होईल. हे सगळे लोक मंदिरात येतील, देवळात रावळात. आपण तिथं नाही दिसलो तर काय होईल? आपण तिथं गेलं पाहिजे. भगवंत घाईघाईनं जनाबाईच्या तिथून निघाले तर खरे, पण 2 गोष्टी झाल्या याच्यात. एक, भगवंताच्या गळ्यातला मौल्यवान हार तिथं जनाबाईच्या कुटियेत राहिला आणि जनाबाईची कांबळ काय गोधडी असेल ते भगवंताच्या सोबत गेलं. भगवंत विटेवर उभे, पुजाऱ्यांनी दारं उघडले, पाहिलं देवाच्या गळ्यात हार नाही. हार नाही, मग हार कुठं गेला आता? एवढा मौल्यवान हार, एवढा मौल्यवान दागिना चोरून नेला. देवाच्या गळ्यातला हार चोरी झाली. कोण आहे चोर? मग त्या चोराला कसं सापडायचं? म्हटले सोपं आहे. आणि मग भगवंताच्या अंगावरती ते जनाबाईचं. जनाबाई चोर आहे हे ठरलेलं आहे महाराज, त्याचा निवाडा झालेला आहे. आणि मग चोर असलेल्या जनाबाईचे आता घरी गेले, पडताळणी केली, हार सापडला. आता तो शिक्कामोर्तब झाला की हार जनाबाईनच चोरला. मग जर चोरी केलेली आहे तर आता काय करायचं? देहदंड द्यायचा, सुळावरती द्यायचं. आणि सुळावरती देण्यासाठी जनाबाईला ज्या वेळेला उभं केलेलं आहे त्यावेळेला मग जनाबाई भगवंताशी संवाद करत आहेत, हे सगळं सांगत आहेत. पण भगवंताने त्या सुळाचंही पाणी केलं आणि जनाबाईच्या प्राणाचं, देहाचं भगवंतानी रक्षण केलं.
मग याच प्रसंगात भगवंताच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला की जने अगं माझ्यामुळं आज तुझी हे सगळी तू चोर आहे म्हणून अपकीर्ती झाली आणि तुला सुळावर जाण्याची वेळ आली, अगं मला क्षमा कर, चुकून झालं माझ्याकडून हे सारं. पहा, एवढं बोलून सुद्धा, एवढ्या शिव्या देऊन सुद्धा भगवंत किती दीन होऊन भक्तासमोर येतात. याला कारण आहे भाव, याला कारण आहे प्रेम, आणि या भावबळाने आतुरले गेलेले आहेत परमात्मा. गोपाल कृष्ण भगवान की अशा प्रकारे विदुर काकांच्याही घरच्या कण्या भगवंतांनी सेवन केल्या. विदुर काका हस्तिनापुरामध्ये राहायला आले. धृतराष्ट्राला उपदेश देण्याचं काम करायला सुरुवात केली. दुर्योधनाने अपमान केला. विदुर काकांना अपमानाचं दुःख झालं. विदुर काका राजमहालाच्या बाहेर पडले आणि भगवंतांनी सांगितलं, विदुरा आता तू तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रा करण्यासाठी विदुर काका निघाले. वृंदावनापर्यंत आले. उद्धवजी महाराजांची भेट झाली. उद्धवजी महाराजां आणि विदुर काकांमध्ये सुंदर संवाद झाला. भगवंताच्या लीला उद्धवजी महाराजांनी विदुर काकांना सांगितल्या. विदुर काकांना मैत्रेयजी महाराजांची शरणागती करून ज्ञान प्राप्त करून घ्यायला सांगितलं. भगवंताचा निरोप उद्धवजी महाराजांनी दिला. विदुर काका मैत्रेयजी महाराजांच्या आश्रमात आले. गुरु महाराजांना नमस्कार केला आणि हात जोडून चरणाजवळ बसलेली आहेत आणि प्रार्थना केलेली आहे. शरण में आए हैं हम तुम्हारी, शरण में आए हैं हम तुम्हारी. दया करो हे दयालु भगवन, संभालो बिगड़ी दशा हमारी, संभालो बिगड़ी दशा हमारी. दया करो हे दयालु भगवन, शरण में आए है हम तुम्हारी, शरण में आए हम तुम्हारी. दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन. ना हम में बल है ना हम में शक्ति, ना हम में बल है ना हमें शक्ति, ना हम में साधन ना हम में भक्ति. ना हमें साधन ना हमें भक्ति. तुम्हारे दर के है हम भिखारी, तुम्हारे दर के हम भिखारी. दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन. दया करो हे दयालु भगवन. जो तुम हो स्वामी तो हम है सेवक, जो तुम हो स्वामी तो हम है सेवक. जो तुम हो स्वामी तो हम है सेवक. जो तुम हो स्वामी तो हम है सेवक. जो तुम हो पालक तो हम है बालक. जो तुम हो पालक तो हम है बालक. जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी. जो तुम हो ठाकुर तो हम पुजारी. दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन.
हम तो है बुरे हैं जो हम तो है तुम्हारे, भले है जो हम तो है तुम्हारे, भले हैं जो हम तो है तुम्हारे, तुम्हारे होकर भी है दुख यारी, तुम्हारे होकर भी है दुखियारी। दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन। प्रदान कर दो महान शक्ति, प्रदान कर दो महान शक्ति, हरो हमारी निजानी भक्ति, हरो हमारी निजानी भक्ति। कभी कटाओ त्रितापहारी, कभी कटाओ त्रितापहारी। दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन। शरण में आए हैं हम तुम्हारी, शरण में आए हैं हम तुम्हारे। दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन, दया करो हे दयालु भगवन। हात जोडून विदुर काका मैत्रेयजी महाराजांच्या चरणाजवळ बसले. प्रश्न विचारलेला आहे, गुरु महाराज, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली मला सांगा. मैत्रेयजी महाराजांनी विदुर काकांना सृष्टीचा क्रम वर्णन करून सांगायला सुरुवात केलेली आहे. नारायणांपासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. नारायणांनी ब्रह्मदेवांना सृष्टीची रचना करण्याची प्रेरणा केली आणि ब्रह्मदेवांनी वैकृत सृष्टी, प्राकृत सृष्टी, मानस सृष्टी अशा अनेक प्रकारे सृष्टीची रचना केलेली आहे आणि सर्व जीवांना ब्रह्मदेवांनी जन्म दिलेला आहे. जे जे जन्माला यायचे ते भगवंताची भक्ती करून वैकुंठाला निघून जायचे. त्यावेळेला मैथुनी सृष्टीला ब्रह्मदेवांनी सुरुवात केली, ज्यामध्ये ब्रह्मदेवांच्या शरीराच्या डाव्या अंगापासून शतरूपा आईसाहेबांचा जन्म झाला आणि उजव्या अंगापासून मनु महाराजांचा जन्म झाला. दोघांना वैदिक पद्धतीनं विवाह करून संततीला जन्म दान करा अशी आज्ञा ब्रह्मदेवांनी केली. दोघांनी तयारी दाखवलेली आहे, परंतु आमच्या लेकरांना राहण्यासाठी जागेची व्यवस्था करा अशी प्रार्थना ब्रह्मदेवांना मनु महाराजांनी केलेली आहे. कारण त्यावेळेला ही पृथ्वी माणसांना राहण्यासाठी इथं नव्हती. ही पृथ्वी रसातळाला नेलेली आहे. कुणी नेलेली आहे? मग त्यावेळेला कथाभाग सांगायला लागले की पूर्व कालावधीमध्ये सनत कुमारांच्या शापाने भगवंताच्या द्वारावरती उभे असणारे जय आणि विजय नावाचे द्वारपाल हे दिती आई साहेबांच्या उदरी जन्माला आलेले असताना एकाचं नाव हिरण्यकश्यपू आणि एकाचं नाव हिरण्याक्ष असं ठेवलं गेलं. यापैकी जो हिरण्याक्ष होता त्या हिरण्याक्षाने या पृथ्वीला रसातळाला बुडवून टाकलेलं होतं. आणि मग भगवंताला ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली त्यावेळेला ब्रह्मदेवांच्या नासिकेद्वारे भगवंतांनी वराह अवतार धारण केला आणि पृथ्वीला आपल्या दाढेवरती ठेवून भगवंत वर वर यायला लागले. हिरण्याक्ष भगवंतांवरती आक्रमण करून भगवंतासोबत युद्धाला तत्पर झाला. भगवंतही हिरण्याक्षासोबत युद्ध करायला लागले आणि या युद्धामध्ये वराह भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वी जलपृष्ठावरती आणून स्थिर केली. वराह नारायण भगवान की जय. मनु महाराज आणि शतरूपाई साहेबांनी विवाह केला. मनु महाराजांना 2 पुत्र झाले, उत्तानपाद आणि प्रियव्रत.
आणि 3 कन्या झाल्या. आकुती, देवहूती, प्रसूती असं त्या 3 कन्यांचं नाव होतं. आकुतीचा विवाह रुची महाराजांसोबत, प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतींसोबत, देवहूती आईसाहेबांचा विवाह महर्षी कर्दमजी महाराजांसोबत लावून देण्यात आला. कश्यपांच्या या 3 कन्यांचा आणि 2 पुत्रांचाच विस्तार म्हणजे सारे समस्त भूमंडळातली ही मानव प्रजाती मानली जाते. ज्या वेळेला या 3 कन्यांचा या तिघांसोबत विवाह लावून दिलेला आहे, त्यापैकी देवहूती नावाची जी कन्या महर्षी कर्दमजी महाराजांना दान केलेली आहे, या दोघा पती पत्नींच्या घरी भगवंतांनी अवतार घेण्याचा विचार केलेला आहे. कारण देवहूती आईसाहेब महान पतिव्रता होत्या, कर्दमजी महाराज महान तपस्वी होते, पुण्यवान होते. दोघही जण पती पत्नी भरपूर अशा प्रकारची तपसाधना त्यांनी केलेली होती आणि भगवंतांना त्यांच्या घरी अवतार घेऊन त्या दोघांचं कल्याण करण्याची भावना आणि त्यांच्या निमित्ताने इतरही भक्तांचं कल्याण करण्याची भावना मनात उत्पन्न झाली. शुभ नक्षत्र शुभ घटिकेवरती भगवंतांनी देवहूती आईसाहेबांच्या घरी जो अवतार घेतला, त्याच अवताराला कपिल हे नाव प्राप्त झालं. कपिल नारायण भगवान की जय. कपिल नारायणांनी आपल्या आईला सांख्य तत्वाचा उपदेश केलेला आहे. सांख्यशास्त्राची उद्गाते म्हणून भगवान कपिल नारायणांचं स्मरण केलं जातं. विस्तारपूर्वक चरित्र शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना सांगितलेलं आहे. कपिल भगवंतांच्या या चरित्राचं रोज नित्यप्रती स्मरण जो करतो, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधात भक्ती प्रेम उत्पन्न होतं अशी फलश्रुती या कपिल चरित्राची शुकदेवजी महाराज वर्णन करताना म्हणतात. य इदमनुशृणोति यो भिदत्ते कपिल मुनेर्मतमात्मयोग गुह्यम भगवती कृतधी सुपर्णकेता उपलभते भगवत्पदारविंदम. अशा कपिल अवताराचं वर्णन करून तृतीय स्कंधाला या ठिकाणावरती पूर्ण विराम दिला गेला. इथून पुढं मनू महाराजांचा वंश पुढं कसा विस्तार पावला आम्हाला सांगा, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भक्तश्रेष्ठ ध्रुव बाळाचं चरित्र शुकदेवजी महाराज सांगत आहेत, ज्यामध्ये उत्तानपाद राजांना 2 धर्मपत्नी आहेत, 2 राण्या आहेत. एका राणीचं नाव सुनीती असं आहे आणि एका राणीचं नाव सुरुची असं आहे. सुरुची ही राजाची आवडती राणी आहे, सुनीती ही राजाची न आवडणारी राणी आहे, न आवडती राणी आहे. सुरुचीला राजमहालामध्ये ठेवलेला आहे आणि सुनीतीला राजमहालाच्या बाहेर. असं असताना देखील राजाला या 2ही धर्मपत्न्यांपासून 2 बाळ झालेली आहेत, 2 लेकरं झालेली आहेत. आवडत्या राणीपासून जे बाळ झालेलं आहे, जो पुत्र झालेला आहे, त्याचं नाव उत्तम असं आहे. आणि नावडत्या राणीपासून सुनीतीपासून जे बाळ झालेलं आहे, त्या बाळाचं नाव ध्रुव असं आहे. ध्रुव बाळ मित्रांसोबत खेळ खेळत असताना ज्यावेळेला मित्रांनी प्रश्न विचारला, ध्रुवा, आम्ही तुझ्या वडिलांना कधी तुझ्यासोबत पाहिलं नाही, घरी आलेलं पाहिलं नाही. तुला वडील नाहीत का, तुला बाबा नाहीत का, असा प्रश्न मित्रांनी विचारला. ध्रुव बाळाच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असताना ध्रुव बाळ या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्या आईजवळ आले आणि आईला प्रश्न विचारला, आई, मला बाबा नाहीत का ग? आहेत ना बेटा. मग आई, बाबांचं माझ्यावरती प्रेम नाही का, बाबांचं तुझ्यावरती प्रेम नाही का? आहे ना बेटा. तू असं का म्हणतोस? मग आई, माझे बाबा आपल्या घरी का येत नाहीत ग? बेटा, तुझे बाबा फार मोठे राजे आहेत. राजे असल्यामुळं तुझ्या बाबांच्या पाठीमागं एवढी कामं असतात की त्यांना घरी यायला वेळ मिळत नाही. आई, एवढे कशाला ग कामं करतात माझे बाबा की त्यांना घरी यायला वेळ मिळू नये? मनुष्य कुणासाठी कामं करतो, कुणासाठी उद्योग करतो? परिवारासाठी, लेकरा बाळांसाठी करतो की नाही? पण ज्या लेकरा बाळांसाठी आपण उद्योग करतो, कामधंदा करतो, त्याच परिवाराला, त्या परिवारातल्या सदस्यांना, लेकरा बाळांना, आईला, वडिलांना, धर्मपत्नीला
जर वेळ देऊ शकत नसेल तर ते काम काय कामाचं? तो उद्योग काय कामाचा आहे महाराज? ध्रुव बाळ म्हणतात, आई एवढे कशाला काम करतात माझे बाबा की त्यांना घरी यायला पण वेळ मिळू नये. याचा अर्थ परिवाराला वेळ देणं व्यक्तीचं कर्तव्य आहे. जर गृहस्थाश्रमाचा विचार केला तर अतिशय सामान्य भूमिकेवरती येऊन जर का आपण विचार केला तरची गोष्ट आहे ही. कारण गृहस्थाश्रमी भक्त असतात सारे. मग असा गृहस्थाश्रम सुव्यवस्थित सुसंचालित पद्धतीनं त्या ठिकाणावरती चालावा याकरता काय आवश्यक आहे? परिवाराचा परस्परांमध्ये ताळमेळ. वस्तू कमी असल्या तर चालतात, पदार्थ कमी असले तर चालतात, पण परिवारांमध्ये परिवारातल्या सदस्यांमध्ये ताळमेळ पाहिजे. एकमेकांची मन एकमेकांशी जुळलेले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा दुरावा असता कामा नये. आणि याकरता अशा गृहस्थाश्रमी व्यक्तीनं वेळात वेळ काढून आपल्या परिवाराला, परिवारातल्या सदस्यांना, प्रेमाच्या माणसांना, मंडळींना वेळ देणं नितांत आवश्यक आहे. बाबांना काय एवढे काम करतात ग आई बाबा? म्हटले बेटा आता ते मी पण सांगू शकत नाही. आई मला माझ्या बाबांना भेटायचं आहे. कुठं राहतात माझे बाबा सांग ना. सांगितलं त्या समोरच्या राजमहालामध्ये बाबा राहतात. ध्रुव बाळ पर्णकुटीतून बाहेर पडले. धावत 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 आले. महाद्वाराच्या चौकटीवरती आपले 2 हात ठेवले आणि मोठ्याने आवाज दिला, बाबा. उत्तानपाद राजाच्या कानावरती आवाज गेला. माझं लेकरू, माझा पुत्र, माझा ध्रुव आलेला आहे लक्षात आलं. उत्तानपाद राजाच्या मांडीवरती उत्तमाला बसलेलं पाहिलं. ध्रुव बाळाने बाबांना प्रार्थना केली, बाबा मला सुद्धा तुमच्या मांडीवरती बसायची इच्छा आहे, मला ही मांडीवरती घ्या ना. सुरुची आई मध्येच बोलायला लागली, ध्रुवा यांच्या मांडीवरती बसायची इच्छा आहे का तुझी? खबरदार, तुला ह्या जन्मामध्ये यांच्या मांडीवरती बसता येणार नाही. कारण तू माझ्या पोटी जन्माला आलेला नाहीस. तुला जर यांच्या मांडीवरती बसायचं असेल तर या जन्मामध्ये तुला मरावं लागेल. हा देह तुला संपवून टाकावा लागेल. माझ्या उदरी ज्या वेळेला तू जन्म घेशील त्यावेळेला तुला यांच्या मांडीवरती बसता येईल, आता नाही. ध्रुव बाळाच्या लक्षात आलं, मी बाबांच्या मांडीवरती बसू शकत नाही. ध्रुव बाळ महाद्वारातून वापस परतले. धावत 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 पर्णकुटीमध्ये आले. आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडायला लागले. सुनीती माता प्रश्न विचारतात, ध्रुवा अरे बेटा काय झालं तुला रडायला? का रडतो आहेस तू एवढा? आई अगं बाबांनी मला मांडीवरती नाही घेतलं ग आई. ध्रुव बाळाला आपल्यापासून जरासं दूर उभं केलं, बाजूला उभं केलं. ध्रुवा कोणी सांगितलं होतं तुला राजमहालामध्ये जायला? कशासाठी राजमहालामध्ये तुला जाण्याची इच्छा झाली? का गेलास तू राजमहालामध्ये? आई मला सुख पाहिजे होतं म्हणून मी राजमहालामध्ये गेलो. बेटा सुख या जगामध्ये कुणाला नको आहे. तू सुद्धा स्वाभाविक प्रकृतीनुसार सुखासाठी प्रयत्न करतो आहेस, भविष्यामध्ये करशील. सुख प्राप्त करून घेणं चुकीचं नाही बेटा, पण सुख कुणाकडे जाऊन मागावं, कुणाकडून सुखाची अपेक्षा करावी, ती जागा जर का जीवाची चुकली तर ते काही जीवाच्या कल्याणाचं हिताचं नाही. तुला सुख मागायचंच असेल तर तू ह्या जगाकडे सुखाची भीक मागणं, सुखाचं दान मागणं अगोदर बंद करून टाक. तुला सुख मागायचं असेल तर तू भगवंतांना सुखाची याचना कर. भगवंताची भेट मला कुठं होईल गाई? बेटा
मी भगवंतांना आजपर्यंत पाहिलं नाही, पण जे जे भगवंतांना पाहून आले, भेटून आले, त्यांनी असं सांगितलं की ते अरण्यामध्ये गेले, तपश्चर्या केली आणि मग भगवंताची भेट त्यांना झाली. तुला सुद्धा देवाला भेटायचं असेल तर वनामध्ये जावं लागेल बेटा, तपश्चर्या करावी लागेल, त्याशिवाय भगवंताची भेट होत नाही. आई, मग मी वनामध्ये जायला तयार आहे, तप करायला तयार आहे, देवाला प्रसन्न करायला तयार आहे. आई तू सांग मला, मी जाऊ का? जा म्हटले बेटा ध्रुवा, तपश्चर्या कर आणि भगवंतांना प्रसन्न करून घे. आईची परवानगी, आशीर्वाद घेऊन ध्रुव बाळ घराच्या बाहेर पडले, वनाच्या दिशेने धावायला लागले. काही अंतरावर गेलेल्या ध्रुव बाळाला सुनेती आईने आवाज दिला, ध्रुवा. ध्रुव बाळाने पाठीमागं वळून पाहिलं. काय आई? बेटा तुला भगवंताची भेट होणार नाही. का नाही आई? बेटा तुला भगवंताच्या भेटीच्या अगोदर संतांची भेट होईल. आई संत कसे असतात मला सांग. आणि मग संतांच्या बाह्यांगाचं सुनीती मातेने ध्रुव बाळाला वर्णन करून सांगितलं. पुन्हा ध्रुव बाळ वनाच्या दिशेने धावायला लागले. भगवंतावरती सारा भार पडलेला आहे. भगवंत नारदजी महाराजांना सांगतात, जा नारदा, माझ्या छोट्याशा भक्ताला उपदेश करण्याची, मार्ग दाखवण्याची पुन्हा एकदा वेळ तुमच्यावर आलेली आहे. नारदजी महाराज रस्त्यामध्ये उभे राहिले. ध्रुव बाळ धावत 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 अरण्यामध्ये आले. नारदांना समोर पाहिलं आणि समोर येऊन ध्रुव बाळ थांबले. नारदांना नमस्कार केला आणि प्रश्न विचारला, महाराज तुम्ही साधू आहात का हो? मला नाही माहित बेटा मी साधू आहे की नाही. तुला मी कोण दिसतोय? महाराज मला तर तुम्ही साधू दिसत आहात. मग विचार बेटा, काही प्रश्न विचारायचा असेल. देवाला कसं प्रसन्न करतात मला सांगा ना. तुझं नाव काय आहे बेटा? माझं नाव ध्रुव आहे. देवाला प्रसन्न करायला वनामध्ये आलास? म्हटले हो. पण एक गोष्ट सांगू का ध्रुवा? मी जे सांगीन ते करशील? हो महाराज. मग ज्या पावलाने तो या अरण्यामध्ये आलेला आहेस त्या पावलाने तो वापस घराकडे निघून जा. महाराज देवाला कसं प्रसन्न करतात असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला वापस घरी जाण्यासाठी सांगत आहात. का घरी पाठवत आहात महाराज मला? ध्रुवा किती लहान आहेस तू. खेळण्या बागडण्याचं वय आहे. आईच्या हातून घास भरून घेण्याचे तुझे दिवस आहेत. अरे तुझ्या मुखातले दुधाचे दात अजून पडले नाही आणि तू देवाला प्रसन्न करायला या अरण्यामध्ये आलास. म्हटले मग त्याने काय होईल? लहान लेकरावर देव प्रसन्न होत नाही का? बेटा देव प्रसन्न होईपर्यंत तू जिवंत राहिला पाहिजे ना, तर देव प्रसन्न होतील. मी का नाही जिवंत राहणार महाराज? माणसाला जिवंत राहिला अन्न पाणी मिळालं पाहिजे बेटा. माणसाला जिवंत राहिला माणसांना मारणाऱ्या हिंस्त्र श्वापदापासून रक्षण मिळालं पाहिजे. आणि ज्या अरण्यामध्ये तू आलास, घरून निघत असताना आईनं उपाशी पाठवलं नसेल ना तुला. 2 घास खाऊन पाठवलं असेल घराच्या बाहेर. तुला अजून भूक लागली नाही, तहान लागली नाही, म्हणून तुला काही वाटत नाही. ज्यावेळेला तुला भूक लागेल, तहान लागेल, त्यावेळेला तुला खायला इथं अन्न मिळणार नाही. कंदमुळं फळं सेवन करावी लागतील. कंदमुळं फळं खाऊन जरी तू जगलास बेटा, तरी या अरण्यामध्ये वाघ आहे, हत्ती आहे, कोल्हे आहेत, लांडगे आहेत, सर्प आहेत, विंचू आहे. हे सगळे तुझा प्राण घेतील बेटा, तुला जिवंत सोडणार नाहीत. माझं म्हणणं आहे घरी जा, चांगला शिक, सवर मोठा हो, विवाह कर, संततीला जन्म दे, उत्तम संसार कर. मोठा झाल्यानंतर जर तुला वाटलं
देवाला प्रसन्न करावं तर मग अरण्यामध्ये ये, मी सांगेन ना तुला देवाला कसं प्रसन्न करतात ते. ध्रुव बाळ म्हणतात, महाराज झालं का तुमचं बोलून? तुमचं बोलून झालं असेल तर आता जरासं मी बोलू का? काय म्हणणं आहे ध्रुवा तुझं? ध्रुव बाळ म्हणायला लागले, महाराज माझं एकच म्हणणं आहे, देह जाऊ अथवा राहो, देह जाऊ अथवा राहो, देह जावत वाराहो, देह जावत वाराहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह जावत वाराहो, देह जावत वाराहो, देह जावत वाराहो. महाराज ज्यावेळेला मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेला मला असं वाटलं की तुम्ही खरोखरचे साधू आहात. पण मला असं वाटतंय की तुम्ही साधू नाही, फक्त साधू सारखा वेश घेतलेला आहे. साधू तर त्यांना म्हणतात जे माझ्यासारख्या संसारामध्ये आसक्त झालेल्या, प्रपंचामध्ये गुंतून पडलेल्या माणसाला देवाच्या भक्तीसाठी जे प्रेरित करतात त्यांना साधू म्हणतात. आणि मी देवाला प्रसन्न करायला आलो, मला तुम्ही वापस घरी पाठवत आहात, जा म्हणता. मी नाही जाणार. माझा देह गेला काय आणि राहिला काय? मी आता भगवंताला प्रसन्न केल्याशिवाय वापस घराकडे जाणार नाही. घरी जरी गेलो, खायला प्यायला मला जरी मिळालं तरी माझा मृत्यू होणार नाही, असं थोडीच आहे. हजारो हजारो माणसं क्षणाक्षणाला या जगामध्ये मरत आहेत. माणसाला काही खायला प्यायला नाही म्हणून मरत आहेत का माणसं? खायला प्यायला नाही असं नाही, याच्या उलट खाता खाता माणसांचा मृत्यू होतोय. पाणी पिता पिता माणसं मरत आहेत. मी अन्न पाण्याशिवाय मरायला तयार आहे. मरेन तर देवाला प्रसन्न करण्यासाठी मरेन, प्रसन्न करत असताना मरेन. जेवढा जगेल तेवढा भगवंताचा दास म्हणून जगेल. संसाराचा दास म्हणून मी जगणार नाही, प्रपंचाचा दास म्हणून मी जगणार नाही. मरेन, ज्या दिवशी मरेन त्या दिवशी भगवंताचा दास म्हणून मरेन, वापस घराकडे जाणार नाही. तुम्हालाच माझं हे सांगणं आहे असं नाही, तर ज्या भगवंताला प्रसन्न करायला मी या वनामध्ये आलेलो आहे त्या भगवंताला माझं सुद्धा सांगणं आहे की हे हरी, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, देह जावत वाराहो, देह जावत वाराहो, देह जावत वाराहो. ध्रुवजी महाराजांचा निर्धार नारदजी महाराजांनी पाहिला. नारदांना आनंद झाला. ध्रुव बाळाला आपल्या मांडीवरती बसवला आणि कानामध्ये द्वादशाक्षरी मंत्र प्रदान केला. अनुष्ठानाची जागा दाखवून दिली, विधी नियम समजावून सांगितले. नारदजी महाराज निघून गेले आणि अत्यंत आनंदामध्ये मधुवनामध्ये ध्रुवजी महाराज अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेली आहे. ओम नमो भगवते देवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
वासुदेवाय वासुदेवाय हरि व्यंकटेश्वराय वासुदेवाय हरि वेंकटेश्वराय वासुदेवाय हरि व्यंकटेश्वराय वासुदेवाय हरि वेंकटेश्वराय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय हरि व्यंकटेश्वराय वासुदेवाय हरि वेंकटेश्वराय वासुदेवाय हरि व्यंकटेश्वराय वासुदेवाय हरि वेंकटेश्वराय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ध्रुव बाळ मधुवनामध्ये अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन आलेले आहेत आणि एक दिवस भगवंत कृपा करून ध्रुवजी महाराजांच्या हृदयामध्ये प्रकट झालेले आहेत. आनंद वाटायला लागलेला आहे ध्रुवजी महाराजांना. पण मी प्रकट झालेलो आहे, सगुण साकार झालेलो आहे, हे माझ्या ध्रुवाला कळालं पाहिजे. कारण ध्रुव बाळ डोळे बंद होते, देवाचं दर्शन आतल्या आत व्हायला लागलं. भगवंताला वाटलं हा आतच पाहतोय मला, मी खरोखर याच्या समोर उभा राहिलेलो आहे, हे माझ्या ध्रुवाला कळावं म्हणून हृदयात प्रगट झालेली श्री हरिनारायणांची मूर्ती अचानक अंतर्धान पावली. जसे नारायण दिसेनासे झालेले आहेत, ध्रुव बाळ व्याकुळ झाले आणि ध्रुव बाळाने डोळे उघडले. जसे डोळे उघडले समोर पाहतात तर साक्षात शंख चक्र गदा पद्म आपल्या हाती धारण करून भगवान नारायण प्रगट झालेले आहेत, सगुण साकार झालेले आहेत. हे ध्रुव बाळाला दिसायला लागलं. ध्रुव बाळ मात्र नाम संकीर्तनामध्ये तल्ली नाही. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरि वासुदेवा 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 ध्रुव बाळाला भगवंत दर्शन देत आहेत. ध्रुव बाळ भगवंताच्या रूपाचं दर्शन मिळवून आनंद मनोमन ध्रुव बाळाला प्राप्त व्हायला लागला. ध्रुवानी स्तुती गावी अशी भगवंताची इच्छा झाली. भगवंताने आपल्या हातातला शंख ध्रुव बाळाच्या उजव्या गालाला लावला आणि ध्रुव बाळ भगवंताची स्तुती गायन करताना म्हणायला लागले. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अलौकिक शब्दामध्ये भगवंताची स्तुती करून भगवंतांना ध्रुव बाळाने संतुष्ट केलं. भगवंत म्हणतात, ध्रुवा वर माग, वर माग माझ्याकडे. ध्रुव बाळाला वाटलं आढळ पद भगवंताकडे आपण मागावं. असं पद मागितलं म्हणजे जे आजपर्यंत कोणी मिळवलेलं नसेल, सगळ्यात वेगळं श्रेष्ठ पद माझ्याकडे असेल, असं असेल जे पद माझ्याकडून कोणी हिसकावून घेणार नाही, त्या पदावरून कोणी खाली उतरवणार, दुसरा बसणार, असं होणार. पण भगवान ध्रुव बाळाला वाटलं अरे देवाकडे कशाला हे पद वगैरे मागायचंय, आज नाही उद्या नाही, माणसांनी कोणी हे पद ओढलं नाही माझं,
कधी ना कधीतरी हे पद जाईल. ध्रुवजी बाळ विचार करायला लागले. स्वाराज्यं यच्छतो मौढ्यान् मानो मे भीक्षितो बत ईश्वरात् क्षीण पुण्येन फलिकारा निवाधनः. एखादा सामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे चक्रवर्ती सम्राट राजाकडे गेल्यानंतर जसा त्याच्याकडे तांदळाच्या कण्या मागणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे, तसं भगवंतासमोर गेल्यानंतर भगवंतांना सामान्य तुच्छ विषय वस्तू पदार्थ मागणं हे अजाणपणाचं अज्ञानपणाचं लक्षण आहे. काय मागावं भगवंताकडे? साधू संत तुम्हाला मला विवेक देतात, विवेक देतात. संतांनी काय मागितलं भगवंताकडे? ज्या वेळेला आपण साधूच्या भक्ताच्या संतांच्या मागण्या पाहतो त्यावेळेला त्या मागण्या पाहत असताना ऐकत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की हे मागितलं संतांनी आणि जे त्यांनी मागितलं तेच आपण मागायचं आहे. काय मागत आहेत संत भगवंताकडे, काय प्रार्थना करत आहेत भक्त भगवंताकडे, त्यावेळेला त्याचं वर्णन केलं. रहे मेरे मुख में सदा तेरा नाम, रहे मेरे मुख में सदा तेरा नाम. ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम, ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम, ओ ओ मीरा के श्याम. रहे मेरे मुख में सदा तेरा नाम, रहे मेरे मुख में सदा तेरा नाम. ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम, ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम, ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम. कोई दुनिया की ताकत जुदा ना करे, कोई दुनिया की ताकत जुदा ना करे, कोई दुनिया की ताकत जुदा ना करे. मिले जो मुझे राधा राधा कहे, मिले जो मुझे राधा राधा कहे, मिले जो मुझे राधा राधा कहे. मुझे तो न मरने से जीने से काम, मुझे तो न मरने से जीने से ओ काम. राधा के श्याम, ओ मीरा के श्याम, ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम, ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम. चाहे मुझको कोई दीवानी कहे, 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 दीवानी कहे मस्तानी कहे, दीवानी कहे मस्तानी कहे, दीवानी कहे मस्तानी कहे, दीवानी कहे मस्तानी कहे. मुझे तो है प्यारा प्रभु तेरा नाम, मुझे तो है प्यारा प्रभु तेरा नाम. ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम, ओ राधा के श्याम, ओ मीरा के श्याम. रहे मेरे मुख में सदा तेरा नाम, रहे मेरे मुख में सदा तेरा नाम. ओ राधा के श्याम, ओ
मीरा केशा ओ राधा केशा ओ मीरा केशा ओ राधा केशा ओ मीरा केशा ओ राधा केशा ओ मीरा केशा ध्रुव बाळ भगवंताकडे अशा प्रकारची पवित्र याचना करून वापस आले. यथा योग्य समयाला ध्रुवजी महाराज वैकुंठ धामाला जाऊन पोहोचले. अशा प्रकारे भगवंत आता अजून कोणकोणत्या भक्तासाठी अवतार घेतात त्या भगवंताच्या अवतारांची चर्चा आपण उद्या करू.